आज आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीतून समोर आलेल्या अपडेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। अनेक दिवसांपासून देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनधारक एका मोठ्या निर्णयाची वाट पाहत होते। विशेषतः किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7500 रुपये करण्याची मागणी जोरात होत आहे। त्यामुळे आज झालेल्या बैठकीत या विषयावर काय निर्णय झाला याकडे केवळ पेन्शनर्सचेच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे लक्ष लागले होते। मित्रांनो, 3 मार्च रोजी EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची म्हणजेच CBTची 239वी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे अध्यक्षस्थान देशाचे कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी भूषवलं। या बैठकीत कामगार, कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हिताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर दुपारी साधारणपणे 3:30 वाजण्याच्या सुमारास कामगार मंत्रालयाने अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले। या बैठकीतील सर्वात मोठा निर्णय म्हणजे EPF खात्यांवरील व्याजदर कायम ठेवण्याचा। वित्त वर्ष 2025-26 साठी PF वरील व्याजदर 8.25% इतकाच ठेवण्याची शिफारस केंद्रीय न्यासी मंडळाने केली आहे। म्हणजेच मागील वर्षी जसा 8.25% व्याजदर होता तसाच व्याजदर यावर्षीही कायम ठेवण्यात आला आहे। त्यामुळे देशातील कोट्यावधी PF खातेदारांना याच दराने त्यांच्या खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळणार आहे। ही बातमी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक असली तरी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचं काय? दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे निष्क्रिय PF खात्यांबाबतची नवीन पायलट योजना। अनेकदा असे होते की कर्मचारी नोकरी सोडतो किंवा दीर्घकाळ काम करत नाही आणि त्याचे PF खाती निष्क्रिय होते। अशा खात्यांमध्ये काही वेळा अतिशय कमी रक्कम शिल्लक राहते। आता EPFOने ठरवलं आहे की जर एखाद्या निष्क्रिय खात्यात 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक असेल तर ती रक्कम आपोआप त्या व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल। या पायलट प्रकल्पामुळे लाखो खात्यांचा निपटारा होणार आहे। या योजनेचे स्वागत व्हायला हवे, पण मुख्य प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। तसेच बैठकीत सूट मिळालेल्या संस्थांसाठी एक माफी योजना सुरू करण्याचा निर्णयही करण्यात आला आहे। कामगारांचे हित जपण्यासाठी आणि वाद लवकर सोडवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। त्याचबरोबर नवीन EPF, EPS आणि EDLI योजनांना तत्वतः मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही समोर आली आहे। या नव्या योजनांमुळे कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण या पारदर्शकतेमध्ये पेन्शनधारकांचा आकडा नेमका कुठे आहे? पण मित्रांनो, खरा प्रश्न तिथेच उभा राहतो। आजच्या या महागाईच्या युगात जेव्हा गॅस सिलेंडरचे दर हजाराच्या पार गेले आहेत, जेव्हा साध्या तुरीच्या डाळीचा किलोचा भाव 200 रुपयांच्या घरात पोहोचला आहे, तिथे एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याने फक्त 1000 रुपयांत महिना कसा काढायचा? हा प्रश्न विचारताना कोणत्याही संवेदनशील माणसाच्या काळजाचं पाणी होईल। सांगा मोदीजी, 1000 रुपयात औषधं घ्यायची की 2 वेळची भाकरी खायची? जरा विचार करा। ज्या कामगाराने आपली आयुष्याची 30-40 वर्ष कारखान्यात अहोरात्र कष्ट करून घामाच्या धारा गाळून घालवली, ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेची चाके फिरवली, आज त्याला म्हातारपणी औषधांच्या 2 गोळ्यांसाठी किंवा साध्या चहासाठी सुद्धा दुसऱ्यांच्या तोंडाकडे का पाहावं लागतंय? ही आपल्या देशातील व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका नाही का? ज्या वयात आराम करायचा, नातवंडांसोबत वेळ घालवायचा, त्या वयात हे बुजुर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। ही बाब प्रशासनासाठी लाजिरवाणी नाही का? उदाहरणच घ्यायचं झालं तर आज एका साध्या वडापावची किंमत सुद्धा 20 रुपये झाली आहे। दिवसाला 2 चहा आणि 2 वेळची साधी कोरडी भाकरी जरी खायची म्हटलं तरी एका दिवसाचा खर्च 60 ते 70 रुपयांच्या खाली येत नाही। मग महिन्याचा विचार केला तर किमान 2100 ते 2500 रुपये फक्त जेवणाचे लागतात। मग सरकारने दिलेल्या या 1000 रुपयांत पेन्शनधारकाने जेवण करायचं, औषधं घ्यायची की घराचं बिल भरायचं? हा हिशोब मांडताना कुणाचेही डोळे ओलावतील। सरकारने उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे तांत्रिक कारणास्तव निर्लेखित केली। मग ज्या पेन्शनधारकांनी स्वतःच्या रक्ताच्या थेंबाप्रमाणे स्वतःच्या तुटपुंजा पगारातून पेन्शन फंडासाठी पैसे कापून दिले, त्यांना स्वतःचाच हक्काचा पैसा सन्मानजनक रीतीने परत देण्यासाठी इतक्या बैठका, इतकी चर्चा आणि इतका विलंब का? आज 75 लाख पेन्शनधारकांपैकी बहुतेकांचे वय 70 ते 80 वर्षांच्या दरम्यान आहे। अनेक जण तर हा निर्णय ऐकण्यापूर्वीच जग सोडून जात आहेत। त्यांच्याकडे आता आश्वासनांवर विश्वास ठेवण्यासाठी वेळ उरलेला नाहीये। त्यांना आता कागदी घोडे नकोयत, तर थेट खात्यात जमा होणारी रक्कम हवी आहे। प्रशासनातील वातानुकूलित केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना या ज्येष्ठांच्या रिकाम्या ताटाची जाणीव कधी होणार आहे?
7,500 रुपये ही काही मोठी रक्कम नाहीये, तो केवळ एक सन्मानाने जगण्याचा आधार आहे. जर सरकार आज यावर ठोस निर्णय घेत नसेल तर हा 75 लाख कुटुंबांच्या आशीर्वादाचा नाही तर त्यांच्या तळतळाटाचा प्रश्न निर्माण होईल. आता लढा केवळ पत्रांचा राहिला नाहीये, तर तो न्यायाचा वणवा झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून आता एकच आवाज येत आहे, 7,500 प्लस DA मिळालाच पाहिजे. मात्र मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न जो देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनधारक विचारत आहेत, तो म्हणजे किमान पेन्शन वाढवण्याबाबतचा. दुर्दैवाने या बैठकीत या मुद्द्यावर कोणताही स्पष्ट निर्णय किंवा अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. याचा अर्थ असा नाही की हा विषय कायमचा बंद झाला आहे, पण आजच्या बैठकीत तरी या मागणीवर कोणतीही ठोस चर्चा किंवा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. पेन्शनधारकांसाठी ही बातमी धक्कादायक आणि निराशाजनक आहे. मित्रांनो, आजच्या या बैठकीचा निकाल पाहता मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशभरातील लाखो पेन्शनधारकांचे डोळे ज्या एका निर्णयाकडे लागले होते, तो निर्णय आजही कागदावर का आला नाही? 7,500 रुपयांच्या पेन्शनचा हा प्रवास आता कोणत्या वळणावर जाऊन थांबणार आहे? EPFOने व्याजाचा दर तर जाहीर केला, पण ज्या पेन्शनवर कोट्यावधी बुजुर्गांचं आयुष्य अवलंबून आहे, त्याबाबत मौन का बाळगलं? ही शांतता सरकारसाठी आणि पेन्शनधारकांसाठी नेमका काय संकेत देत आहे? कदाचित पडद्यामागे काहीतरी मोठी हालचाल सुरू असावी अशी शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे नवीन योजनांना तत्वतः मंजुरी दिली जात आहे, तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाचा मुद्दा मात्र गुलदस्त्यात ठेवला जात आहे. हा केवळ योगायोग आहे की यामागे काही प्रशासकीय धोरण दडलं आहे? येणारे काही दिवस EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. कामगार मंत्रालयाकडून अचानक एखादं मोठं सरप्राईज नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आजही वर्तवली जात आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे, पण आशा अद्याप जिवंत आहे. त्यामुळे तुम्ही तुमची आशा सोडू नका आणि गाफिलली राहू नका. कदाचित पुढच्या काही तासांत किंवा दिवसांत पेन्शनच्या रकमेत बदल झाल्याची अधिकृत बातमी धडकू शकते.